तोंडाला चव नसल्यास बनवा अशी मस्त पापडी चाट. अगदी कमी वेळात कमी साहित्यात ही बनून तयार होते. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं स्वादांकुर किचन मध्ये. आज आपण चाट पापडी बघणार आहोत. त्यासाठी पापड्या कशा बनवायच्या चला बघूया. इथे आपण कोथिंबीरीच्या पापड्या बनवणार आहोत, म्हणजेच कोथिंबीर पापडी बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पापडी चाट बनवण्यासाठी या ठिकाणी मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. छान बारीक कापायची आहे. शक्यतो कोथिंबीर घेताना दांड्या घेऊ नका, असे फक्त पानं घ्या. अशी छान कोथिंबीर बारीक कापून घ्यायची. आणि या पापड्या आपल्याला स्टोअर करायच्या आहेत ना भरपूर दिवस, त्यामुळे शक्यतो त्याचे जे देठ आहेत ते घेऊ नका, फक्त पानच घ्या हिरवीगार. आता ही कापलेली कोथिंबीर आहे ती एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे, किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घ्या. यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्याचसोबत इथे फक्त 1 चमचा आपल्याला रवा टाकायचा आहे. आता यामध्ये काही मसाले ऍड करायचे. 1 चमचा लाल चटणी, तुमच्या आवडीनुसार, थोडीशी हळद, त्यानंतर आवडीप्रमाणे तुम्ही तीळ टाकू शकता. मी भरपूर तीळ टाकले आहे, 3 चमचे तीळ टाकले. चवीनुसार मीठ, धने जिऱ्याची पूड, घट्टसर पीठ मळून घ्यायचंय हे. आता या पापड्या तुम्ही महिनाभर टिकवू शकतात बरं का. आणि हवं तेव्हा तुम्ही पापडी चाट बनवू शकतात. तेही मी सांगते तुम्हाला की कशी पापडी चाट हे बनवायची. आता या गोळ्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोवर आपण दुसरी तयारी करून घेऊया. चला तर मग पीठ मुरते तोवर आपण इथे हिरवी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी मुठभर पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते मिक्सरला वाटून घेऊयात आपण. आपली चटणी तयार झाली आहे. इथे आपल्याला आंबट गोड चटणी तयार करायची ना, त्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतलंय. 1 कप भर घेतलं तरी चालेल, तुम्ही चहाचा कप भरून पाणी घेतलं तरी चालेल. इथं काही चिंच आहे आणि इथे गूळ आहे. हे आपल्याला सगळं उकळून घ्यायचंय, चांगलं शिजवून घ्यायचंय, म्हणजे ती चटणी अतिशय टेस्टी होते. इथे दही घेतलं आहे मी अर्धी वाटी, आणि त्यामध्ये साखर टाकून हे दही गोड करून घेऊया. मी याला हे असं फेटून ठेवते, म्हणजे तोवर साखर विरघळून राहील आणि आपल्याला चाट बनवायला हे दही तयार होईल. तो 15 मिनिटं झालेले आहेत. चला आपण हे पीठ चांगलं अजून एकदा मळून घेऊया. बघा इथे मी एवढा गोळा घेतलेला आहे. तो पिठामध्ये बुडवायचा आणि लाटून घ्यायचा. पोळीसारखा लाटला तरी चालेल. काट्याच्या चमच्याने याला असं टिक करून घ्यायचं, म्हणजेच काय होईल, आपण ज्या पापड्या लाटतो ना त्या फुलणार नाहीत आणि त्या कडक क्रिस्पी राहतील. आणि चाट बनवतानाही त्या चाट मध्ये ओल्याहून सॉगी होणार नाहीत, नरम पडणार नाहीत. म्हणून हे असं प्रिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही वाटी घेऊ शकतात आणि हव्या त्या आकाराच्या पापड्या किंवा नाचोस सारखे त्रिकोणी आकार, चौकोनी, शंकरपाळ्यांसारखे आकार, तुम्ही हवं तो आकार या पापडीला देऊ शकतात.
कढई ठेवायची गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे. चला तर आता या पापड्या तळून घेऊयात. एक सोबतच 4-5 टाकल्या तरी चालतं. मधल्या भुकेसाठी किंवा चहा सोबत मुलांना काहीच खावं वाटत नसलं तेव्हा काहीतरी चटपटीत पाहिजे असेल तेव्हा तुम्ही हे बनवून देऊ शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्वादांकुर किचनला सबस्क्राईब करा. इथे बघा प्रिक करून घ्यायचं आहे. आधी आपण गोल पापडी बनवली ना, आता आपण चौकोनी बनवून बघू. स्वादाला पदार्थ तोच असतो, परंतु जरा असे वेगवेगळे आकार करून आणि थोडं व्हेरिएशन केलं की मुलांनाही खायला मजा वाटते आणि ते आवडीने खातात. चला मस्त असे हे स्क्वेअर शेपची आपली पापडी तयार झाली आहे. ही तळून घेऊयात. या पापड्या तळून होतात तोवर तुम्ही पटापट चॅनलला लाईक करा, शेअर करा. या सुद्धा पापड्या आपण एका साईडला काढून घेऊयात. गॅस कमी करायचा आहे आणि या काढून घ्यायच्या. तर बघू शकतात वेगवेगळ्या आकारामध्ये मी या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत. अगदी कुरकुरीत आवाज येतोय ना, अशा कुरकुरीत अशा या पापड्या झाल्या आहेत. चला तर मग आपण आता ही पापडी चाट बनवून घेऊया. ही चुरलेली पापडी मी याच्यावरच टाकून देते. सर्वप्रथम मी इथे थोडा बटाटा इथे ऍड करते, त्यानंतर कांदा, मस्त असा फ्रेश टोमॅटो, याच्यावरून हिरवी चटणी टाकायची आहे. आणि हे लक्षात राहू द्या की हिरवी चटणी वाटताना त्यामध्ये थोडं मीठ टाकायचंय, नाहीतर ती जास्त तिखट लागेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट लागतं तशी ही चटणी टाका. त्याचबरोबर ही चिंच गुळाची चटणी, त्याचसोबत इथे दही पण आपल्याला ऍड करायचं आहे. यावरून थोडी चटणी टाका आवडत असल्यास. जिऱ्याची पूड, हे सगळं टाकून झाल्यावर यामध्ये मस्त बारीक शेव पेरायची आहे. त्यावरून छान हिरवी कोथिंबीर पेरायची. चाटची प्लेट आपली तयार झाली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कशी वाटली ही चाट रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा आणि चाट पापडी ही बनवून बघा. धन्यवाद.